नमस्ते. सह्याद्री वाहिनीच्या रंगा येई हो या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. जन्मापासून मातीशी मैत्री, गाडगी मडकी हाताळता हाताळता गणपतीच्या मूर्तीही बनवल्या. गणपती मागचा देखावा रंगवण्यात हातखंडा मिळवला. पण तेवढ्यावरच न थांबता कलेच्या इतर शाखांची ओळख करून घेण्यासाठी थेट कोकणातून मुंबईला धाव घेतली आणि मग यशस्वी प्रवास सुरू झाला. हा कसा झाला ते आपण बघणार आहोत. भेटूया महेश आंजर्लेकरांना. नमस्ते महेश, तुझं खूप खूप स्वागत. महेश, मला सांग, वास्तविक तुमचं कुटुंब मातीकाम शिल्पकाम करणारं, पण तू इथे आल्यानंतर शिल्पकलेला प्रवेश नाही घेतलास, बरोबर? काय केलंस तू, सांग ना. हां, मी मूळचा आहे हरण्याचा. म्हणजे माझं नाव आंजर्लेकर असेल तरी पण मी अंजरल्यापासून 1-2 किलोमीटर माझं गाव आहे आणि मी कुंभार फॅमिलीतनं येतो. म्हणजे माती आणि बाकीचं सगळं काम मातीच्या रिलेटेड हे माझ्या मामाकडे किंवा माझ्या वडिलांकडे व्हायचं. म्हणजे वडील पण चांगले आर्टिस्ट, म्हणजे ते कुठेही अकॅडमिकली शिकलेले नव्हते, पण असंच शिकून मग त्यांनी गणपतीचा कारखाना सुरू केला. पण पेशाने ते शिक्षक होते. पेशाने ते शिक्षक, पण गणपतीची त्यांना खूप आवड होती, कलेची खूप आवड होती. म्हणजे गावातली मंदिरं रंगवण्यापासून मूर्ती रंगवण्यापासून आम्ही सगळं ते करायचो, मेकअप करण्यापर्यंत. सो पहिल्यापासून मला त्या कलेजवळ अतिशय जवळचा संबंध आला. कारण मी 4 वर्षाचे असल्यापासून माझ्याकडे माती 40-50 गोणीची माती असायची. मग आम्ही गणपती करायचो. आणि गणपती म्हणजे जर तुम्ही हरण्याला गेलात ना तर कोळी समाज खूप आहे तिथे, खूप हौशी समाज आहे. आणि गणपती निघताना आपण जसे बघतो की गणपती एक छोटासा मूर्ती घेतली असे नाही व्हायची. गणपतीचा अख्खा सीन असायचा. म्हणजे उद्या जर एक गणपती आणि समजा द्रौपदी वस्त्रहरण हा संपूर्ण एक सीन असायचा. म्हणजे कौरव पांडव गणपती, आणि त्यामुळे 10-12 चित्रांचा गणपती. गणपतीची उंची मोठी नसायची. हे सगळं तुम्ही शाडूच्या मातीमध्ये? सगळं शाडूच्या माती. म्हणजे प्लास्टर मला माहितीही नव्हता. प्लास्टर फक्त आम्ही मोल्डसाठी वापरायचो कधीतरी, पण बाकी प्लास्टरचं काहीच नसायचं. आणि सगळं हाती असायचं. म्हणजे एकही गणपती, जवळजवळ गणपती एक 20-25% फक्त मोल्डमधनं असायचे, बाकी सगळं. त्यामुळे मला त्याचा एक मोठा ॲडव्हान्टेज मिळाला की मी मोल्डवरती नाही, मला दिवसाला 8-10 अशा मूर्ती कन्स्ट्रक्ट करायला लागायच्या. आणि त्याचा मला खूप फायदा झाला की मातीकाम कुठेही न जाता सुद्धा मला मातीकाम घरी शिकायला मिळालं. आणि ते रंगवायचं सुद्धा. आणि त्यामुळे आत्ता आपल्याकडे जे आलेलं आहे की आपण शाडूच्या मातीचे बोलतो, आम्ही तिथे पहिल्याच सगळी गणपती शाडूच्या मातीचीच बनवायचो. आणि वडील आणि जसं आहे की गणपती पण त्याच्यामध्ये पण माझं एक चॉईस असायचे की माझं थोडा बिझनेस माइंड असेल किंवा काय, पण आम्ही असं पांढरपेशी म्हणजे ज्यांना आपण हे म्हणतो की साधा गणपती पाहिजे, उजवा पाय पुढे आणि आशीर्वाद देणारा, तसा नको आम्हाला. मला पाहिजे होतं की ज्याच्यामध्ये काहीतरी एक्सप्लोरेशन आहे, काहीतरी वेगळं काहीतरी करायला मिळतं आहे. म्हणजे याच्या म्हणजे लक्ष्मणाच्या ह्याच्यावरती आपण धनुष्यावरती आपण हनुमानाला पाठवलं, मग ते सगळं घडणं, असलं काहीतरी क्रिएटिव्ह करायला आणि तसं करायला मला स्कोप मिळायचा. पण मग हे सगळं तू आधी स्केचेस करायचास की डायरेक्ट मूर्तीमध्ये करायला लागेल? हां, गणपती करण्यापूर्वी आम्ही स्केचेस नाही करायचो, कारण ती अगदी म्हणजे मी आर्ट स्कूलला यायचं होतं, मला ही प्रोसेसच मला माहीत नव्हती. जनरली काय व्हायचं की कस्टमर म्हणजे कोळी यायचे, बाजूला बसायचे आणि मग सांगायचे, महेश भाई यंदा आपल्याला गणपती करायचा आहे ना, आपली ही स्टोरी आहे, कृष्णलीला आहे.
मग ती स्टोरी सांगायची, अर्धा तास 1 तासची स्टोरी आपल्याला रंगवून सांगायची आणि मग ती ऐकायची आणि मग ती त्यांच्या दिलेल्या पाटावरती, पाठ पण असा असायचा, त्या पाटावरती तुम्हाला ते एवढं कंपोज करायला लागायचं. म्हणजे तिकडे पण अशी तुम्हाला खूप मोठी लिबर्टी नसायची आणि तसं मग ते कंप्लीट रचकाम करून ते गणपती एका पाटावरती 3-3, 4-4 फिगर पण कराव्या लागायच्या. काही रेफरन्सेस घेत होतात हो, कधी कधी रेफरन्सेस मिळायचे. म्हणजे कॅलेंडर जे आर्ट होतं सगळ्यांचं, पी सरदार वगैरे त्यांचे कॅलेंडर्स आहेत, मग कॅलेंडर्स घेऊन यायचे, शंकर आहे किंवा असं, मग त्या रेफरन्सनी पण करायचो. किंवा मग असं पण सांगितलं जातं की माशावरती गणपती पाहिजे. हां, मग मासे, मग आम्हाला आणि खूप मजा यायची माशावरती. मस्त मग आम्ही सांगायचं अरे मासा कुठला पाहिजे, मग ठीक आहे असं. आणि या वेळेला मध्ये मच्छीमारी होत नाही, या जूनपासून मच्छीमारी होत नाही. मग आम्ही सांगायचो मच्छी तर खायची आपल्याला, मग सांगायचं मच्छी मला मासे आणून दाखव, मग मासे आणायचे. म्हणजे ते आम्हाला घरी पण मिळायचे. वा, खेकड्यावरचा गणपती असेल तर खेकडा आणून दे. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे रेफरन्स हा लाईव्ह रेफरन्स असायचा. आणि गावातली मजा ती वेगळीच होती. म्हणजे ते शहरीकरण काही नव्हतं आणि खूप डिवोटेड लोक असायची. पण मग तिथून तू मुंबईला आल्यानंतर तू कुठे प्रवेश घेतलास, काय केलंस? त्याची पण कथा अशी होती की मी म्हणजे अभ्यासामध्ये चांगला होतो, त्यामुळं झालं की पर्सेंटेज चांगले मिळतात, मग तू हरणेला शिकू नको, तू तालुक्याच्या ठिकाणी पण जा. तू इथे येण्यापूर्वी काही शिकत होतास तिकडे? हो, सायन्स? हो, मी 12th सायन्स केलं. मी ॲग्रिकल्चर कॉलेजला BSc साठी ॲडमिशन पण घेतलं होतं. बरं. पण मीन टाईम मला खूप आवड होती पेंटिंगची. म्हणजे हे गणपती हा 3 महिने झाले, पण बाकीच्या वेळेला मी पेंटिंग करायचो. आणि माझा सगळ्यात आवडता कलाकार म्हणजे SM पंडित. बाबा मला कुठून कुठून मोहन मेकिन्सचे कॅलेंडर आणून द्यायचे आणि मग माझं म्हणजे वर्षातले मी कितीतरी SM पंडितांची कॉपी मारण्यामध्ये, रिअलिस्टिकमध्ये खूप, म्हणजे त्यांची पॅलेटच समजा ना की आपल्याला समजायला लागली होती आर्ट स्कूलला येण्यापूर्वी. आणि असंच एक दिवशी मोठं मी कॅनव्हस नव्हे, त्यावेळेला माजरपाट असायचा पेपर आणि त्याच्या कापड आणि त्याच्यावरती पोस्टर कलर, ऑइल पेंट माहीतच नव्हता. बरं. ॲक्रेलिक तर माहीतच काहीच नव्हतं. पोस्टर कलरने मी करताना अचानक आले बाबांचे मित्र आले, तर ते त्यावेळेला बाकरे सरांबरोबर ते आले होते आणि मला त्यावेळेला बाकरे पण कोण माहीत नव्हते. ते आले होते मुरुडला. तर जसं असतं ना की मी हेडमास्टर, माझे वडील, तर मग त्यांच्या असिस्टंट शिक्षकांनी सांगितलं की अहो आमच्या हेडमास्टरांचा मुलगा चांगला ड्रॉइंग काढतो. बरं. मग ते ST पकडून वरती आले आणि मी चित्र काढत होतो. मोठा मोठी लावलेली 6-7 फुटाचं होतं. तू वॉटर कलरमध्ये? वॉटर कलर म्हणजे पोस्टर कलर. सो ते करत होतो. मग अरे चांगलं आहे तुझं काम, तू इथे काय, तू मुंबईला जायला पाहिजे. मग पण आमचं मुंबईला कोणच नव्हतं बाबाने. मग आम्ही त्याच्यावर बोललो. पण तुम्हाला जर कदाचित माहीत असेल की बालकृष्ण वैद्य, म्हणजे वैद्य म्हणून जे बी म्हणून जी पिक्चरचे साईनबोर्ड्स नव्हे, पोस्टर्स करणारी जी होते ते माझ्या गावचे आणि बाबांचे मित्र. काही 2-3 लोकच होते मुंबईमध्ये तसे. समर्थ बरोबर, गुरुजी, त्याच्यानंतर पामार आणि हे बालकृष्णांचं तर इथे होतं, दादरला होतं. मग त्यांच्याजवळ बोलणं झालं. त्यांनी सांगितले कमर्शियल आर्ट असतं, पण त्यांनाही काही माहीत नव्हतं त्याचं. तर मी म्हटलं की ठीक आहे बाबा ना, की मी जाऊन येतो मुंबईला. मग मी एका रिलेटिव्ह म्हणजे माझ्या भाऊजींबरोबर आलो मुंबईला आणि मग त्यांच्याबरोबर राहिलो. मग गेलो. मला त्यांनी त्यावेळच्या डीनना चिठ्ठी दिलेली की ह्या मुलाचं, बाकरेंनी, आणि सुंदर अक्षरामध्ये चिठ्ठी दिली. ती मी JJला गेलो. तर त्यांनी सांगितलं अरे तू JJला तू तर 12वी करून आलेस, तू आर्किटेक्टला जाऊ शकतो. तर मी म्हटलं की मला आर्किटेक्टला नाही, मला आर्टलाच जायचं आहे. पण आर्टसुद्धा मला बाकी काहीच नव्हतं, म्हणजे फाईन आर्ट किंवा अप्लायड आर्ट काहीच माहीत नव्हतं. मग ते म्हटलं की ठीक आहे. मग मी रितसर मी फॉर्म भरला. पण होतं काय, मी गावाला होतो. मला माझं वर्क जरी चांगलं होतं ना तरी परीक्षार्थी नव्हतो. परीक्षेसाठी जे लागतं ना तुम्हाला पार्स कसे मिळवायचे, इंटरमिजिएट, एलिमेंटरी वगैरे काही दिली होती? एलिमेंटरी दिली होती, पण मला ग्रेड होती C. त्यामुळे मला JJला ॲडमिशन नाही मिळालं. मग मी काय करणार, तर मग इंडियन इन्स्टिट्यूट आहे आपल्या गिरगावला, माहिती आहे, तिथे गेलो. तिथे मला ॲडमिशन मिळालं आणि पहिल्याच वर्षी फाउंडेशनला मी रँकमध्ये आलो. अरे वा. मग मला JJमध्ये पण मिळू शकत होतं आणि रेजामध्ये. पुन्हा ती डिप्लोमाची शेवटची बॅच होती म्हणून मग मी सरळ याला रेजाला घेतलं. रेजाला अप्लायड आर्टला घेतलं. आणि अप्लायड आर्टला घेण्याचं कारणही असं होतं ना, माझ्या सरांचं सगळं म्हणणं होतं की तू फाईन आर्टसाठी चांगला आहे, कारण तुझं कलर्स पेंटिंग चांगलं आहे आणि तुझं 3D पण चांगलं आहे. पण मी वर्षभर
बाहेर राहून बघितलं होतं की आपलं घर किंवा काय. सो मी म्हटलं कुठे मुंबईला मी कसं सेटल होऊन लवकर माहीत नाही. तर पण म्हणून मी अप्लायड आर्ट की ठीक आहे तिकडे जॉब मिळेल पटकन म्हणून मी अप्लायड आर्टला गेलो आणि तिथून मग 4 वर्ष मी अप्लायड आर्ट स्पेशलायझेशन केलं. शिकत असताना तू काही अर्थार्जन करत होतास का? हो, कारण कसं होतं माझे वडील शिक्षक होते आणि 4 मुलं. तर मुंबईमध्ये राहून शिकणं फार कठीण आणि सगळेच शिकत होते. नक्कीच. फार कठीण होतं. तर म्हणजे आम्ही अशी काही नव्हती की हलाखीची एकदम परिस्थिती, पण शिक्षकाचं जे एक हे असतं त्याच्यामध्ये. तर म्हणून मग मी काय केलं की फर्स्ट इयरला मी काहीच नव्हतं. फर्स्ट इयरला मी फक्त कॉलेज सुटल्यानंतर वैद्यांच्या स्टुडिओमध्ये जायचो आणि अच्छा. काम करायचो, पण ते असंच करायचं. पण सेकंड इयरपासून मला फ्रीलान्स म्हणजे स्टुडिओमध्ये काम करायला लागलो. मग मी आपलं नेहरू सेंटरला सायन्स एजमध्ये पेजिनेशन करायचो. असं पुढची 4 वर्ष मी कंटिन्युअसली सकाळी 9 ते 12 12:30पर्यंत काम करून मग कॉलेजला जायचो. बँटरला कॉलेजला जायचो. ओके. पैचं कॅन्टीन होतं तिथं जेवायचं आणि परत कॉलेज सुरू करायचं. अच्छा. आणि गंमत अशी होती ना की गणपतीचा कारखाना पण मोठा होता, कारण गणपतीचा कारखाना जर मी केला ना तर अख्खं वर्षाची माझी सगळं आमचं कुटुंबाचं निघायचं एवढी त्याच्यामध्ये कमाई असायची, प्राप्ती होती. म्हणजे सो मी जूनला फक्त कॉलेजला यायचो, ॲडमिशन आपलं सुरू करायचं आणि मी गावाही जायचो ना, ते जवळजवळ 1.5-2 महिने यायचोच नाही. कधीतरी मध्येच यायचं, तोंड दाखवून जायचं आणि परत करायचं. पण त्या दरम्यान ना माझा अख्खा गणपतीचा कारखाना व्हायचा. पुढच्या 10 दिवस गणपती यायच्या अगोदर 10 दिवस कारखाना कंप्लीट करायचो. यायचो ब्रश घेऊन मी मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी लिखाई करायचो. 1-1.5 रुपया 2 रुपयाप्रमाणे लिखाई मिळायची. म्हणजे मला कळलं. लिखाई म्हणजे डोळे काढणे गणपतीचे. एक स्पेशलायझेशन काम असायचं. हो का? 100 गणपती सुद्धा मी दिवसाला करायचो, एक दारी असं करायचो, एक रात्री पूर्ण 24 तास. सो ते पहिल्यापासून म्हणजे लर्निंग विथ अर्निंग चालू होतं. म्हणजे असं कोणी सांगितलं नव्हतं, पण एक स्वतः करून एक जबाबदारी घेतलेली. फर्स्ट इयर सेकंड इयरपर्यंत ठीक आहे, अभ्यासक्रम तसा कमी असतो, पण पुढे पुढे वाढत जातो. मग तेव्हा तू काय केलंस? तेव्हा पण असंच 1.5-2 महिने गावाला जाऊन राहत होतास? होय, 4 वर्ष माझं असंच झालेलं आहे. म्हणजे 4 वर्ष गणपती झाल्यानंतरच माझं सगळं सुरू व्हायचं. आणि कसं अप्लायड आर्टमध्ये कसं व्हायचं, नंतर एक तुमचं फर्स्ट इयर झालं, एलिमेंटरी झाली, इंटरमिडिएट झालं की मग तुम्ही स्वतःला एक व्हिज्युअलायझर समजायला लागतं. मग काम कमी आणि थिंकिंग जास्त. म्हणजे कॅन्टीनमध्ये जाऊन चहा बघायचं आणि मग म्हणजे थोडंसं पेपरवर्क पुरं कमी असायचं आणि चालायचं. म्हणजे ते बॅकलॉग असायचा, पण तो बॅकलॉग काढायचो. कारण आणि त्याच्यानंतरही पुन्हा काम करायचं. तुम्हाला हिस्ट्री ऑफ आर्ट होतं? हो, ते फाउंडेशनला होतं हिस्ट्री ऑफ आर्टमध्ये. आणि बाकी नंतर तुमचं ॲडव्हर्टायझिंग, आर्ट अँड तू काय स्पेशलायझेशन केलं? माझं इलस्ट्रेशन्स होतं. इलस्ट्रेशनमध्ये स्पेशलायझेशन. आणि मग पास होऊन बाहेर पडल्यानंतर काय केलंस? डिप्लोमा मिळाल्यावर लगेच जॉब मिळाला तुला? हो, म्हणजे माझं कसं होतं की मी नेहरू सेंटरला सायन्स एजमध्ये जे पेजिनेशन करत होतो, दत्ता पाडेकर सर होते तिथे, ते कवर करायचे आणि आम्ही राणेंबरोबर हे करायचो. सो मला तो पहिल्यावरतीही इंडस्ट्रीमध्ये थोडीशी ओळख झालेली होती. मी एकच दिवस फक्त डिप्लोमाचं एक्झाम झाल्यानंतर एकच दिवस घरी होतो. दुसऱ्या दिवसापासून पुन्हा मी जॉबला मेकॅनिक्समध्ये लागलो होतो. आणि माझं आयडिया तीच होती की मला बऱ्याच लोकांकडे काम करायचं होतं. मग 6-6 महिन्यानंतर मी जॉब बदलत गेलो. 3-4 एजन्सीजमध्ये काम केलं आणि मग आय स्टार्टेड माय ओन, स्वतःचं सुरू केलं. स्वतःची म्हणजे खूप अर्ली सुरू झालं. म्हणजे आता त्याचे काही फायदे तोटे समजतात, पण त्यावेळेला ते पॅशन होतं. पण मग तू ॲड एजन्सीमध्ये एकदा गुरफटलास, मग त्यानंतर ही शिल्पकला वगैरे बाजूला राहिली? शिल्पकला बाजूला राहिली म्हणजे मी जवळजवळ 20-1 वर्ष माझी, कारण मला कसं होतं की इथल्या मुंबईच्या कमिटमेंटमध्ये तुम्हाला गावचं नंतर करता येणार नव्हतं. मग मी माझा अख्खा कारखाना, गणपतीचे सगळे कॉन्टॅक्ट्स, मी माझ्याकडे जी मुलं शिकली होती त्यांना सगळ्यांना राईट फ्रॉम द स्प्रे गनपासून सगळं मी देऊन टाकलं आणि कस्टमर पण दिले. आणि
मी बंद केलं ते कम्प्लीट. मुंबईमध्ये हलका फुलका थोडंसं 1-2 करायचो, पण मग ते मातीकाम संपूर्ण बंद झालं. 20 वर्ष जवळजवळ मी मातीकामाला हात नसेल लागलं. कारण ते मग ते कसं राहवलं तुला? म्हणजे ते राहवलं हे सेन्सेशन यायला सुद्धा काही वर्ष गेली. आणि नंतर मी माझा मित्र एक अजिंक्य चौलकर, मग त्याच्यावर बोललो. मग तो म्हणतो अरे असं कसं. मग त्याच्या स्टुडिओमध्ये जाऊन थोडा गणपतीला 4-5 दिवस काम करणं, म्हणजे तसं पुन्हा मी कनेक्ट झालो. हां, पेंटिंग माझ्या चालू होत्या. कारण पेंटिंग असं होतं ना की तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही एक कॅनव्हास लावून ठेवला, 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, 20 दिवसांनी कधीतरी तुम्ही करू शकत होतात. म्हणजे पण कमर्शियल आणि फाईन आर्ट करणं एकत्र करणं फार कठीण आहे. एक आहे की एक तुम्हाला पाहिजे ते, आणि दुसरं आहे एक समोरच्याला पाहिजे ते. बरोबर. कमिशन आणि आमचं ब्रेनच तसं तयार झालं होतं, समोरच्याला काय पाहिजे. सो एक या फील्डमधलं त्या फील्डला जायचं, एक स्विच ऑफ आणि स्विच ऑन करण्यासारखं फार मोठी तारेवरची कसरत असते, आणि त्या कसरतीमध्ये खूप वेळ जातो. आणि बराच काळ कुणासाठी तरी सारखं करत राहायचं आणि आपलं जे काही क्रिएटिव्हिटी आहे ती बाजूला ठेवायची, ह्याचा पण कंटाळा येत असेल. हो, म्हणजे सॉरी, मला कितीतरी वेळा वाटायचं की अरे आपण कमर्शियलला जाऊन खूप चुकी केली, आपण फाईन आर्टला जायला पाहिजे. तर कारण आता मी बघतो लोकांचे, तर तिथे खूप एन्जॉय करता येते, खूप मजा येते, तर करायला पाहिजे. तर पण हे सुरुवातीला माझ्या 10-12 वर्षापूर्वी होतं. पण जेव्हा मी काही शो करायला लागलो, कुणाबरोबर जॉईंटली करायला लागलो, कारण एकत्र काम करण्याच्याकडे माझ्याकडे तेवढं वेळ नसायचा, तर मी करायला लागलो तेव्हा मला जाणवायला लागलं की आपली चूक झालेली नाही आहे. आपल्याला आज आहे ना जो एक कॉन्फिडन्स किंवा एक कमर्शियलमधनं आल्यानंतर एक तुम्हाला एक वेगळ्या तऱ्हेचं एक अंडरस्टँडिंग येतं. म्हणजे मी बाजूच्या बरोबर जर मी शेअर केलं तर मला वाटायचं की ठीक आहे, कमर्शियली माझे काही वर्ष खाल्ली असतील, पण मला काहीतरी वेगळं दिलं आहे, जे आज मला, म्हणजे मी आज वर्क करताना मला कधीच विचार येत नाही की हे विकलं जाणार आहे की नाही. मला जे करायचं तेच करणं. मी कुठलंही कमिशनिंग वर्क केलं नाही अजूनपर्यंत. मला जे पाहिजे तेच करतो, आणि ते विकलं गेलं तर ठीक आहे, अदरवाईज नाही. हे पेंटिंग्सच्या बाबतीत, पेंटिंग आणि स्कल्पचर सुद्धा कशा प्रकारचे स्कल्पचर्स करत होतास तू? मी स्कल्पचर करताना सुद्धा मला असं होतं की जो क्ले बेसच असणार त्याच्यामध्ये, आणि मग काहीतरी मग थोडं कधी मेटलचं केलं आहे, कधी मी वेगवेगळे मीडियम्स वापरले. हां, बऱ्याच वेळेला मी एमसीलमध्ये पण केलं, कारण मला तो एक मीडियम असा होता की मला 1 दिवस वेळ मिळाला तर मी 1 दिवसात मध्ये काहीतरी क्लेमध्ये करून त्याच्यानंतर त्याचं कन्व्हर्जन करू शकत होतो, असं होतं. पण मला ना मध्ये काही असं मला एक्सपोजर मिळाला थोडंसं, राजेश कुलकर्णी वगैरे इकडे, नंतर संदीप मनशेकर भेटले. मग मी म्हटलं की सिरॅमिक्स आपण ट्राय करूया, आणि सिरॅमिक्समध्ये मला ते एक जे समाधान होतं ते मिळायला लागले, आणि मग तेच मी आता काही वर्ष तेच करतो. म्हणजे क्लेमध्ये मॉडेल करून मग तू सिरॅमिक्समध्ये करतोस का? नाही, काही वेगळं, म्हणजे डायरेक्टली मी सिरॅमिक्स पण वापरतो, किंवा मी डायरेक्टली क्लेमध्ये करून मग त्याचं कन्व्हर्जन पण करतो. पण सिरॅमिक्स मी माझ्या तऱ्हेने वापरतो. म्हणजे जे पॉटर्सची जी मटेरियल आहे ते मी माझ्या तऱ्हेने, म्हणजे मला त्यातलं ज्ञान कमी आहे पॉटर्सचं, बरोबर आहे, पण ते कधी कधी माझ्या फायद्याचं होतं. कारण मला काय होतं माहिती आहे की तुमचं ज्ञान कधी लर्निंग तुम्हाला कधीतरी डिलर्निंग करावं लागतं. सो काही बाबतीत माझं ते डिलर्निंग अगोदरच झालेलं आहे, फ्युजन होऊन जातं. बरं. म्हणजे 40-50% तुम्ही तुमचं इंटेलेक्च्युअल वापरा आणि बाकीचं काम सोडून द्या, होऊन जातं. महेश, आपण असंच बोलणं चालू ठेवू, एक छोटीशी विश्रांती घेऊया. छोटीशी विश्रांती घेऊ आणि नंतर पुन्हा महेशशी गप्पा मारू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण महेश बरोबर असाच संवाद चालू ठेवणार आहोत. महेशने बरंच काम केलं आहे. ऑइल पेंटमध्ये केलं आहे, ॲक्रेलिकमध्ये केलं आहे. तर या ऑइल पेंटचा एक पेंटिंग त्याचा खास आहे. काय आहे ते सांग बरं महेश. हां, जेव्हा माझं पहिलं एक्झिबिशन होत होतं, करायचं मी ठरवलं होतं, तर मी म्हटलं विषय काय करायचा. तर मी कॉलेजमध्ये असल्यापासून मी कविता करायचो. सो कवितांवरती म्हटलं की सब्जेक्ट आपल्या कवितांवरतीच आपण एक्सप्रेस करूया.
तर मी कवितांवरती काम करताना मी कुठल्या तरी कामानिमित्त कॉर्पोरेशनच्या कामानिमित्त मला एक दिवशी मनोहर जोशी सर भेटले आणि मग असं बोलताना एकंदरात येतं ना की तुमच्या कामाशिवाय वेगळं प्रोफाईल तुमच्या समोर येतं. मग ते म्हणतात अरे वा कविता करतो, काय करतो, पेंटिंग करतो, हे करतो. अच्छा मग काय करतो आहे? तर मी म्हटलं माझं असं असं एक एक्झिबिशन येतं आहे त्याच्यावर मी माझ्या कवितांवरती करतो आहे. अरे तुला माहिती आहे का की वाजपेयी सरसुद्धा चांगले पोएट आहेत माहीत आहेत का? बोलो माहीत त्यावेळेस ते प्राईम ते मिनिस्टर प्राईम मिनिस्टर होते. बोलो माहीत असणारच ना, बोलो माहीत आहेच का? नाही रे काय तेव्हा ते मनोहर जोशी सभापती होते. सर मी म्हटलं की अरे तू त्यांचंच काय विषयावरती करतो? म्हटलं कसं मी करेन पण ते बाकी काय. मग त्यांनी माझं प्रोफाईल POM पाठवलं आणि मग मी काही स्केचेस वगैरे पाठवले. तर त्याच्यावरती मग मला अप्रुव्हल मिळालं आणि मग मी 11 पेंटिंग्स त्यांच्या कविता मेरी 51 कविता आहे म्हणून त्यांची कवितांचं पुस्तक आहे ते मला पुस्तक पाठवलं. त्याच्यावरती मी त्याच्यावर थोडं स्टडी करून म्हणजे मला ते इलस्ट्रेशन नको हवी ती मला त्यांच्या कवितांचं एक वेगळं एक्सप्रेशन हवं होतं माझ्या भाषेमध्ये. बरोबर आहे. ते कवितेचे इलस्ट्रेशन नको होतं आणि त्या दरम्यान असं झालं होतं की माझं त्याच वेळेला माझं इंडस्ट्रीयल एक्झिबिशन शांघायला होतं. कारण मी ठाण्यामध्ये आल्यापासून स्मॉल स्केल असोसिएशन बरोबर खूप म्हणजे इंडस्ट्रीबरोबर खूप काम केलं आहे त्यांना आणि पहिल्यापासून मी सुरुवातीला काही आणि माझा हा एक सोशल अँगल मला खूप आवडतो की मी सुरुवातीला त्यांच्याकडनं पैसे घेत होतो कामाचे. पण जेव्हा कळलं ही इंडस्ट्रीसाठी हे खूप म्हणजे अप्पा खांबेटे म्हणून आहेत खूप काम करतात. तर मी म्हटलं की सर मला तुम्ही काम देऊन मी तुम्हाला उठवून काहीतरी पैसे देऊ शकत नाही पण तुम्ही माझ्या कामाचे पैसे देऊ नका मी तुम्हाला अशीच मदत करेन. आणि गेले 25-30 वर्ष मी त्यांचा मेंबर नसून सुद्धा त्यांच्यासाठी जे काय असेल ते डिझायनिंगचं मला शक्य तेवढं काम करत असतो. तर त्यांचं 125 प्रॉडक्ट घेऊन मी शांघायला ट्रेड फेअरमध्ये रिप्रेझेंटेशन केलं होतं स्मॉल स्केलचं. सो त्यावेळेला मी तिथे पण बिझी होतो. मग पुस्तक मी तिकडे घेऊन गेलो. मग तिकडे रोज वाचायचो, थोडंसं स्केचेस करायचो आणि मग त्याच्यावरती मी पेंटिंग केलं आणि ठरल्याप्रमाणे वाजपेयींचं ज्या दिवशी 25 डिसेंबरला जेव्हा बर्थडे होता तेव्हा मला इन्व्हिटेशन आलं होतं ऑफिशियली. मग मी गेलो आणि तेव्हा पहिल्यांदा कळलं की प्राईम मिनिस्टर काय असतं. कुठे होतं ते? दिल्लीला. हां म्हणजे ते सांगायला गेलो तर एक 15-20 मिनटं त्याच्यामध्ये झालं. म्हणजे सिक्युरिटी आणि मग त्यांचे ते आणि आम्हाला 2 मिनटाचा टायमिंग अलॉट केला होता. पण म्हणजे पहिल्यांदा जाणवलं की आजूबाजूला समोर वाजपेयी सर बाजूला म्हणजे ते फोटोमध्ये आता मला नावं पण लालकृष्ण अडवाणी सर बरेच हू सगळे आजूबाजूला होते आणि कवितांवरती माझा एक मित्र होता अनिल म्हणून. तर त्यांनी कविताची कौन कौरव कौन पांडव ही कवितेवरची ते पेंटिंगचं मी एक्सप्लेनेशन करत होतो. तो सांगत गात होता आणि 2 मिनटाचा वेळ 12 मिनटं चालला होता आणि सगळी सिक्युरिटी आणि सगळं जे मॅनेज करणारी होती ती रेस्टलेस होती. तिकडून खुणत होते अरे बस पण बोलणार कोण बोलणार कोण. वाजपेयी जर ऐकतायत आणि ते प्रश्न विचारतायत तो बोलणार हाच म्हणजे मला अजून असा अंगावर असा शहारा येतो की म्हणजे किती माणूस एवढ्या उच्च कोटीला असून सुद्धा किती आर्टिस्ट पहिला होता. सो तो एक माझ्या लाईफमधला खूप मग त्याचं एक्झिबिशन मी ओबेरॉयमध्ये केलं होतं. सो तो माझं पहिलं एक्झिबिशन होतं म्हणजे फार एक लँडमार्क संधी होती ती. महेशचं एक वैशिष्ट्य असं की एका बाजूला तो व्यवसाय चतुर आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याला सामाजिक भान आहे. बरोबर महेश? तर तू सामाजिक भान कसं सांभाळतोस? म्हणजे तू एका म्हणजे पुस्तकाच्या गावामध्ये जाऊन एक वॉल रंगवलीस त्याच्याबद्दल सांग ना. म्हणजे सामाजिक हे जे अंडरस्टँडिंग आहे मला वाटतं मला अगदी लहानपणापासून वडिलांकडूनच घेतलेली आहे ते की मी कितीतरी आम्ही काम केलेलं असेल की जे पैशाच्या म्हणजे हां कमर्शियली जेव्हा काम करतो तेव्हा अगदी पैशाचा तंतोतंत विचार करतो. पण बराचसा वेळ मी आहे ना उरलेला 40% वेळ जवळजवळ मी सोशल वर्कमध्ये घाललो होतो. पण सोशल वर्क म्हणजे आता तुम्हाला एक मी माझा एक राईटअप तुम्हाला एका कंपनीने माझ्याविषयी लिहिलेला राईटअप तुम्हाला देतो की मागच्या वेळेला आम्ही एक एक्झिबिशन केलं होतं. जनरली काय होते मुंबईमध्ये मी जेव्हा एक्झिबिशन करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की एक्झिबिशन करणं किती कठीण आहे आर्टिस्टसाठी.
म्हणून मी म्हणतो ना, कधी कधी मी कमर्शियलला आलो, मला सुरुवातीला ते मला पाप वाटायचं, पण आता नाही वाटत आहे. कारण काय की तुम्ही काम करा, मग तुम्ही एक्झिबिट करा, त्यासाठी प्रत्येक ठिकाणी खर्च येतो. म्हणजे एक पेंटिंग मुंबईमध्ये कुठल्या तरी कुमारस्वामी बरेच ग्रुप आहेत आणि ते तुम्हाला देतात 3 दिवसासाठी 4 दिवसासाठी 10,000 रुपये पेंटिंगला लावतात. म्हणजे तुम्ही काम करा, पेंटिंग तिथे 4 दिवस एक्झिबिट करण्यासाठी 10,000 रुपये द्या. सो हा खूप मोठा, म्हणजे जो स्ट्रगलर आर्टिस्ट आहे त्याला खूप मोठा बर्डन आहे. आणि हे माझ्या डोक्यामध्ये कुठेतरी होतं. म्हणजे मी ते अफोर्ड करू शकतो, कारण माझं इन्कम वेगळ्या ठिकाणी आहे. आज काय होते की तुम्ही, म्हणजे मी हे 2-3 एक्झिबिशन केल्यानंतर मला एकदम क्रूड फॉर्म मला कळला का आर्टिस्ट आज स्ट्रगल करतोय. म्हणजे कदाचित माझ्याबरोबर बरेचसे लोक सहभाग म्हणजे नाही होणार ॲग्री, पण इट्स अ फॅक्ट की प्रत्येक आहे ना, आज आर्ट स्कूलमधलं निघालेला मुलगा आहे ना, आज पेंटिंग करतो, 8 दिवसाची पेंटिंग करतो आणि 70-80 हजार रुपयाची पेंटिंगची कॉस्ट लावतो. मी म्हणतो तुला काय द्यावी त्यावी, नाही माझं वर्क तेवढं आहे. अरे वर्क तो कोण ठरवणार, तू क्राफ्ट करतोयस, बरोबर आहे. काय होते माहिती आहे का, देशामध्ये एक 500 लोक आहेत किंवा 1000 लोक आहेत, ते करोडोनी कमवतात, बरोबर, लाखांनी 1.25 लाखांनी पेंटिंग विकतात. आणि कालचा मुलगा आलेला तो पण 1.25 लाखांनी विकायला. ती फिगर त्याच्या डोक्यामध्ये कुठली आलेली आहे हे याच्यामध्ये एस्टॅब्लिश्ड आर्टिस्टना सुद्धा एवढे मिळत नाहीत खरं म्हणजे, नाही मिळत आहे. आणि का कुणी द्यावं. मी त्या एक्झिबिशनमध्ये 65,000 लावलेली कॉस्ट मला ओळखीच्या माणसांनी घ्यायला 46,000 केलं. मी त्याला आर्टिस्टला फोन केला, मला म्हणतो बायको म्हणते की नाही ती घरी राहिली तरी चालेल, पण एवढ्या स्वस्तात द्यायची नाही. अजून ती इगो नाही, काहीतरी एक फंटॅस्टिक काहीतरी डोक्यामध्ये आहे. म्हणजे मी हे बघितलंय की नाही, मी म्हणतोय का तुम्ही वर्क करा आणि जसं जसं तुमची कपॅबिलिटी, तुमची एक स्टँडर्ड, तुमचं ॲक्सेप्टन्स मार्केटमध्ये वाढत गेलं, कॉस्ट वाढत जाणार आहे. तुम्ही 25 पेंटिंग करायची तुमच्यात कपॅसिटी आणि 50ची जर तुमच्याकडे ऑर्डर असेल तर नॅचरली तुम्ही रेट वाढवणार ना, तेव्हा वाढवा. तुम्ही पेंटिंग करता आणि घरी ठेवताय, त्यापेक्षा लोकांच्या वॉलवरती जाऊ दे, ते तुम्हाला जास्त. आणि आपल्याकडे काय माहिती आहे का, आपल्याकडे आर्टचं कल्चर नाही आहे की पेंटिंग. आपण युरोपमध्ये नाही आहोत. अगदी अगदी खरं आहे. आपण युरोपमध्ये ना, आपण आज सुद्धा बघाल ना, इथे हिरानंदानीमध्ये बघाल ना, लोकांनी 50-50 लाखाचे इंटिरियर केले, पण काय बेस्ट मार्बल, बेस्ट ग्रनाइट, बेस्ट पेंटिंग नाही. म्हणजे आणि मी इथे राहतो 20 वर्ष. मी जेव्हा क्लब हाऊसला खेळायला जातो बॅडमिंटन, सगळ्यात मी 6:30-7ला गेलो नंतर मला 8:30-9ला सगळ्यांना जायचं असतं ड्युटीवरती. मला मग शेवटी कोण थांबणार ना, कोणाला तरी कंपनी पाहिजे ना चौथा खेळायला. मग मला अरे महेश तू रुक ना, तू बाद में तू खेलेगा. बरं बोलो मुझे भी काम करना है. नहीं अरे तुमको काम क्या, तो 2 स्ट्रोक मारा तो 2 लाख मिळते. गैरसमज. आणि हाच गैरसमज. पण हा गैरसमजपेक्षा मला तो भयानक वाटतो. माझ्याकडे माणसांनी यायला पाहिजे, महेश मला पेंटिंग पाहिजे, मला आर्ट पाहिजे, मग आपण निगोशिएट करून कुठेतरी देऊ शकतो. आज आर्टचं फक्त चौकशी काय होते माहिती आहे का, की फलानाची आर्ट 26 करोडला गेली, 6 गायतोंडेंना एवढी प्राईज मिळाली. पण ती जे व्हर्च्युअल जे जग आहे ना, त्याच्यामध्येच लोक आहेत. म्हणजे मला हा इथे आल्यानंतर अनुभव आला की इथं मला सुद्धा वाटत होतं की ती लोक पेंटिंग्स घेतील, पण घेत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये डर आहे की विचारायची आणि सांगायची पेंटिंगची 2 लाख रुपये किंमत आहे, मग स्वतःची इब्रत करून काढून घेणार. म्हणून आर्टिस्टला माझं म्हणणं आहे की अरे तू सुरुवातीला खूप अफोर्डेबल द्या, लोकांना सवय लावा, लोकांना टेस्ट डेव्हलप करा, मार्केट तुमचंच आहे. बरोबर आहे. लोकांमध्ये म्हणजे माझ्या या मताजवळ कितीतरी लोक मला किती म्हणतात, अरे क्राफ्ट असतं त्याच्यामध्ये एवढा वेळ टाकला. वेळ कोण नाही टाकत. आता फोटोग्राफी करणारी वेळ नाही टाकत, गाणारा काही वेळ नाही टाकत, वेळ सगळेच टाकतात. तुमचे दिवस येतात तेव्हा तुम्हाला पैसे मिळतात. आम्हाला सुद्धा पहिल्यांदा पैसे नव्हते मिळाले ना. हो ना, एस्टॅब्लिश तुम्हाला व्हावंच लागतं. एस्टॅब्लिश व्हावं लागतं. तुमची स्टाईल लोकांना कळायला लागते. तुम्हाला लोकांना तुमचा चस्का लागला पाहिजे, महेश असला पाहिजे इथे, की मग लोक पैसे देतात. बरोबर आहे. तुझं आणखीन एक सामाजिक कार्य आणि ते म्हणजे पुस्तकांचा गाव. तिथे जाऊन तू मोठी वॉल पेंट केली. तिथे पण काय होतं, पुस्तकांचं गाव हे गव्हर्नमेंटचं एक प्लॅन तावडे साहेबांचं होतं. तर तिथे आम्ही विनोद तावडेंचं, तर तिथे जवळजवळ 5,000 स्क्वेअर फीटची वॉल आम्ही रंगवली आणि त्याच्यामध्ये आम्ही 5-6 जण लीड करत होतो आणि बाकी रचना आणि इतर हौशी कलाकार भरपूर होते. 80 लोक होती आणि करत होतो.
तिथे पण लोकांचं म्हणणं असं होतं की कलाकारांकडनं फुकट काम करून घेतलं, कलाकारांकडनं फुकट त्यांना पैसे द्यायला पाहिजे ते. पण मला पुन्हा माझा सोशल अँगल माझ्या कामाला येतो. अरे मी म्हटलं की मी गावावरनं आलो, मी अख्खं कॉलेज 5 वर्ष शिकलो, मला गव्हर्नमेंटने एक फी नाही दिली, मी फुकट शिकलो ना. मग मी आता गव्हर्नमेंटसाठी थोडंसं काम केलं तर काय चुकीचं आहे, फुकट केलं तर काय करायचं. म्हणून माझं नेहमी तो अँगल असतो की मी फुकट शिकलो, मी नादारीमध्ये शिकलो, मला करायला काय हरकत आहे. तर ते केलं आम्ही बऱ्याच अशा सोशल. मग तू एकट्याने ते पेंट केलं? नाही 80 लोकांनी. मी माझा त्यातला खारीचा वाटा होता, पण ते लीड करणं, ते कम्प्लीट म्हणजे तुम्हाला डिझाईन करणं देणं याच्यामध्ये फार इंटरेस्टिंग आहे हे. म्हणजे आजही तुम्ही कधी गेला तर ते सुंदर आहे. म्हणजे हल्ली मी पण जाऊ पुस्तकांचं काम ॲक्रेलिक मध्ये केलं ते. हां, म्हणजे सगळे काही जे सिमेंट कलर्सने केलेले, कारण एक्सटेरियर लागणार होतं ना, ते केलं आम्ही. महेश बरोबर खूप छान गप्पा चालल्या आहेत, पण आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि परत येऊया. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण महेशशी बोलणार आहोत. सामाजिक भान तो कसं सांभाळतो ते आपण बघूया. तू म्हणालास की कोणीतरी तुझ्याविषयी असं म्हटलं आहे की फक्त अनाथाश्रमात जाऊनच सामाजिक कार्य करता येतं असं नाही. तर सांग ना, कोणी एक पुण्याची कंपनी आहे, डिजिटल कंपनी. त्यांनी म्हणजे मला पण माहीत नव्हतं की मी जेव्हा कुणीतरी हे कळलं की मी ते एक्झिबिशन्स वगैरे जे करतील त्याच्यावरती त्याच्यावर एक राईटअप आहे, मी शेअर करतो तुमच्याकडे, की त्यांनी लिहिलं की प्रत्येक वेळेला काय तुम्हाला सामाजिक भान किंवा हे करण्यासाठी, सोशल वर्क करण्यासाठी ऑर्फनेजमध्येच जायचे किंवा ओल्ड एज होममध्येच जायची गरज नाही आहे. तुम्ही विदिन तुमच्या कम्युनिटीमध्ये, विदिन तुमच्या क्षेत्रामध्ये, व्यवसायामध्ये सुद्धा करू शकता. आणि हे त्यांनी माझ्या अगदी कम्प्लीट माझं ते जे मी काय केलं होतं, मी आणि शशी, की कसं आम्ही ते इकॉनॉमिक्स बसवलं होतं आणि किती पैसे मी खिशातनं घातले आणि काय केलं सो त्याचं संपूर्ण त्यांनी गोषवारा केला होता. सुंदर. म्हणजे मला पहिल्यांदा कळलं की अरे हे सोशल वर्क होतं की काय. म्हणून त्यानंतर मला वाटलं आता कधी क्रायचं फोन आला तर मी म्हणतो नाही की मी माझं काम करतोय. म्हणून तू नवोदित जे आर्टिस्ट होते त्यांना एक जागा करून दिली गॅलरीमध्ये, की त्यांनी त्यांची पेंटिंग्स तिथे लावावी. आता मी तुम्हाला आता जसं अजून एक मोठा एक प्रोजेक्ट केला की मी कोकणामधले आहे. लहानपणापासून मी जांभा दगड बघितलंय. माझ्या आजोबांनी घराचं काम करायचं, त्यामुळे ते केलेलं आहे. काय सुंदर रंग असतो त्याचा, सुंदर रंग असतो. आणि त्याला ब्रिदिंग स्टोन म्हणतात, त्याला जगणारा दगड म्हणतात. सो त्याच्यावरती ना मी बऱ्याच वेळेला मी जेव्हा जायचो गावाला तर असं मला ते वाटायचं की काय, कारण आपण म्हणतो प्रत्येक वेळेला की स्टोनमधलं स्कल्पचर आलं की म्हटलं मार्बल आलं की मग ग्रॅनाइट आलं की सँडस्टोन आलं किंवा अजून सह्याद्रीचा पाषाण, त्याच्यामध्ये पण काही लोक करतात. हां, सर ते त्याच्यामध्ये ते येतं. पण जांभा दगड का नाही गेलं, तर जांभा दगड पोरस आहे, तो थोडा सॉफ्ट आहे असं म्हणतात. तर मी म्हटलं पण ठीक आहे ना, शेवटी आर्टिस्टला मटेरियल हे एक चॅलेंज आहे आणि आर्टिस्टने कधीही कम्फर्टमध्ये जाण्यापेक्षा मला नेहमी कम्फर्टच्या बाहेर जाऊन काम करायला आवडतं. पण करणार कोण, कारण मी ना कार्वर आहे, मी स्कल्प्टर, मी विचार करू शकतो पण मी कार करू शकत नाही आहे. आणि आता गेल्या 30 वर्षामध्ये जांभा दगड मशीननी एवढा चांगला कापला जातो की फक्त तुम्हाला असं वाटेल की ती मिठाईचा तुकडा आहे, त्याच्यामध्ये फक्त सिमेंट टाकतात आणि भरभर घर बांधतात. त्यामुळे जे माझ्या आजोबांकडे जे स्किल होतं पिकिंदार वापरून, त्याला पिकिंदार म्हणतात, पिकिंदार वापरून जे कटिंग करायचं तेही आता कोण करणार नाही. पण ते टिकाऊ असतं घर. हो, खूप टिकाऊ. तर मग मी काय केलं याच्यामध्ये की मी आता जयपूरमध्ये इकडे माझ्या एक्झिबिशन्समध्ये काही फिरलो तर मी काही कार्वर्ससाठी मी कनेक्ट झालो. मग त्यांना मी 4 वर्षापूर्वी मी माझ्याकडे हरणेला घेऊन जायचो, त्यांना स्टोन द्यायचो आणि त्यांना बाकी फॅसिलिटी देऊन तो 1-2दा मी एक्सपेरिमेंट केले आणि कळलं की येस याच्यामधनं काम होतंय. मग मी आता मार्चमध्ये टोन इन स्टोन म्हणून एक टोन इन स्टोन हे 2022 मध्ये, हो आता मार्चला एक मोठा कार्यशाळा घेतली की त्याच्यामध्ये 20 लोकांनी देशातल्या कार्वर्स म्हणजे स्कल्प्टरनी काम केलं. त्याच्यामध्ये श्रीलंकेवरनं पण एक आर्टिस्ट आला होता, नेपाळमधनं पण एक आला होता आणि कोरियामधनं पण येणार होता, तो राहिला. सर एवढ्या लोकांनी, आणि बघाल तर 6-6 फुटाचे मोठे मोठे स्टोन्स आहेत. मुली 10 मुलं माझ्याकडे एका स्कूल ऑफ आर्टची होती, म्हणजे MFA केलेली. मुलीसुद्धा मोठे मोठे ग्राइंडर घेऊन
असं म्हणजे त्याचे जर व्हिडिओ बघाल ना तर तो खूप मॅजिकल व्हिडिओ आहेत ते, आणि ते सुंदर काम 20 स्कल्पचर आम्ही तयार केले, खूप सोशल मीडियावरती आले. आणि आत्ता आणि मला काही बऱ्याच आता आर्किटेक्ट्स वगैरे थोडे कनेक्ट व्हायला झाले की की अरे हां, हे आपल्याला चांगलं वापरता येते. म्हणजे मी जर फोटो बघितले त्याचे सुंदर काम झालेलं आहे. किती दिवसाची कार्यशाळा होती? ही 10 दिवसाची होती, म्हणजे टोटल वर्किंग झालं 8 दिवसाचं. 10 दिवसाची आणि कार्यशाळा. तुम्हाला मार्गदर्शन करणारी काही एक्सपर्ट्स होते का तिथे? नाही, काम करणारेच एक्सपर्ट्स होते. मी घेतलेच होते की जे एक्सपर्ट्स आहेत त्याच्यामध्ये स्टोनमध्ये, ज्यांनी 15 वर्ष 20 वर्ष टाकलेले आहेत त्यांनाच घेतले होते. आणि स्टुडंट्स त्यांचं काय मत होतं? त्यांना हा जांभा दगड आवडला? सुंदर, त्यांनी खूप चांगल्या पॉझिटिव्ह रिप्लाय दिला की आपण म्हणतो तसं सॉफ्ट नाही आहे तो, आणि त्याच्यामध्ये कारण त्याचा कलरच एवढा रिच आहे आणि त्याचा टोनॅलिटी आहे की खूप खूप एन्जॉय केला. हां ठीक आहे की तो पोरस आहे, अरे पण शेवटी आर्टिस्टचं काम काय आहे की पोरस आहे तर मग त्याला तुम्ही फाईन वर्क नाही करू शकणार, बोल्ड फॉर्ममध्ये करणार. म्हणजे मला म्हणून नेहमी वाटतं की आर्टिस्टने मटेरियलला वरती आणायचं असतं, बरोबर. जर 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 ब्रॉन्झ एवढा चांगला वापरला गेला म्हणून लोक ब्रॉन्झच्या मागे लागले, स्टोन एवढा चांगला वापरला गेला म्हणून जर तसं हा स्टोन पण जर त्याच्यामध्ये चांगलं काम झालं तर डेफिनेटली ते आर्ट पीस. पण आतापर्यंत कोणाला सुचलं नाही हे तुमच्या कोकणातल्या लोकांना? सुचलं का? कसं नाही, काही लोकांनी केलेलं आहे, म्हणजे केरकरांनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहेत लोकांनी, पण एवढ्या ह्यूज लेवलला एकत्र कोणी केलेलं नव्हतं आणि जे लोकांच्या नजरेमध्ये येईल असं कोणी कसं झालं नव्हतं. आणि ते माझ्याकडनं झालं म्हणजे श्रींची इच्छा. महेश, तुझी एकूण शिल्प पाहिल्यानंतर मला ना मेसोपोटेमिया किंवा मोहेंजोदारो किंवा अजंठा इथल्या स्कल्पचर्सची आठवण होते. तर तू हे सगळं करण्यास मागचं काय कारण? म्हणजे ती जुनी पुरातन शिल्प पुन्हा करण्यामध्ये तुला काय वाटत होतं? कशासाठी केलं? त्याचं पण कारण असं असेल ना की मला माझे जे कॉलेजचे प्रोजेक्ट पण बघितले ना तर ह्युमन फिगर ही माझी म्हणजे देवाचं सगळ्यात मोठं क्रिएशन काय असेल तर ह्युमन फिगर. याच्यापेक्षा मला कुठलं अजून मोठं क्रिएशन झालं नव्हतं. म्हणजे एवढं सुंदर प्रपोर्शन आहे. सर ते मला नेहमीच म्हणजे माझं कॉलेजचे प्रोजेक्ट पण चेहरा आणि असंच असायचं, तर त्याच्यावरतीच काम करताना पण मी मधल्या 2002 पासून 2003 म्हणजे अख्खा देश कार घेऊन ऑन रोड मी फिरलो, सगळे मंदिरं आणि सगळे कार्विंग केलं. मला मंदिरामध्ये इंटरेस्ट नाही, त्याच्या मूर्तींमध्ये इंटरेस्ट, ते बघितलं. आणि कितीही आपण म्हटलं की मायकेल एंजेलो आणि या रिअलिस्टिक, तरी पण आपल्या इंडियन आर्टमध्ये जी ब्युटी आहे ते मला इकडे म्हणजे ती हां, तरीही मला फिगरेटिव्ह वर्क आवडतं भरपूर. पण कसं होतं, मला बऱ्याच वेळेला ना असं एक फिलिंग येतं नेहमी. म्हणजे मी जर कुठे गेलो आणि खड्डा काढताना कोण दिसला, खड्डा असेल तर नाही, पण खड्डा काढताना जर दिसला, खणताना दिसला आणि त्यातनं एक दगड दिसला, तर मला लगेच त्याची फिलिंग येते काय माहिती, अरे हा दगड, ह्या दगडाला हे काय किती वर्षानंतर दिसलं असेल, मे बी 5-10 वर्षांनी किंवा मे बी 50,000 वर्षांनी किंवा 2 लाखापूर्वी कधीतरी कुठल्या तरी उत्पातामध्ये तो आत गेला असेल, तो बाहेर असेल, किंवा बाहेरनं आतून बाहेर आला असेल किंवा बाहेरनं आत आला असेल, किंवा मग कधी कधी असं खड्डा असेल तर मी त्यात स्टोन टाकतो, माती टाकल्यानंतर बोलतो अरे आता हा दगड कधी बाहेर येईल. की आपल्याला कधीतरी मिळतं ना की 2000 वर्षापूर्वीची मूर्ती मिळाली, सो ती मूर्ती किती दिवस बाहेर यायला बघत असेल, तिला कोणतरी त्राता येईल. जसं राम आला कोणासाठी, ते अहिल्यासाठी, तसं कोणतरी येईल, असं ते मला नेहमी. आणि तो जो इफेक्ट आहे ना, त्याच्यामुळे येणारी मूर्ती कधीच तुम्हाला चांगली मिळणार नाही. ती रफ झालेली असणार, तुटलेली असणार, ती इरोड झालेली असणार. आणि ती ब्युटी मला जास्त आवडते. आज मला पूर्ण मूर्तीपेक्षा तिचं एक बोट, एक कान पण मला कम्प्लीट सुख देतं. म्हणजे जी अख्ख्या मूर्तीमध्ये तुम्हाला जे मिळतं ते कधी कधी मला एका अर्ध्या कानामध्ये पण मिळतं. तेवढाच तो फॉर्म सुंदर आहे बघितला की. सो मला आता म्हणजे माहीत नाही मी किती दिवस असं काम करणार आहे, पण गेले 2-3 वर्ष मी असंच म्हणजे आर्किओलॉजिकल ऑब्जेक्टसारखं काम होतं आहे माझ्याकडे, आणि मला त्यातनं अजून सुद्धा बाहेर पडावं असं वाटत नाही. बाकी माहीत नाही.
आईवडील नशिबाने मिळतात किंवा मिळायला पाहिजेत, तसं मित्रही आपल्याला नशिबाने मिळायला पाहिजेत. आणि महेश हा त्यापैकी. महेशबद्दल सांगायचं म्हणजे तो उत्तम चित्रकार, शिल्पकार आहेच, पण तो मित्रांसाठी इतका जिवलग आहे की त्याला माझ्यापेक्षा भरपूर मित्र आहे आणि मी त्याचा एक मित्र आहे याचा मला अभिमान आहे. आणि आम्ही बरेचसे एकत्रित उपक्रम केलेले आहेत आणि अशाच प्रकारे आम्हाला आणि त्यालासुद्धा उपक्रम करता यावेत. लोकांसाठी तो इतका झटतो आणि बरंचसं म्हणजे काही लेवलला जाऊन तो कामं करत असतो. असेच आम्ही एकत्रित राहू हीच इच्छा आहे. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण महेशशी बोलणार आहोत. ही पुरातन शिल्प जी होती ती दगडामध्ये कोरलेली होती. तू पण दगडामध्ये कोरली आहेस का वेगळं मीडियम वापरलेस? नाही, ही संपूर्ण मला जे हवे असलेले रिझल्ट्स म्हणा किंवा हे दगडामध्ये मला परत दगडामध्ये करण्यामध्ये काय अर्थ नव्हता. तर मला ते जे फिलिंग आहे, तो जो फॉर्म आहे की ते फिलिंग आहे, ते मला करण्यासाठी क्ले एवढंच दुसरं मीडियम मला सापडलं नाही की जे. आणि माझं काम बघाल तर ते मी म्हणतो की मी 100% काम करतच नाही. मी ती 40, 50, 60% काम करतो आणि उरलेलं भट्टीमध्ये होऊन जातं. सिरॅमिक्समध्ये मी सिरॅमिक्सच मीडियम वापरते. टेराकोटा वापरतो, सिरॅमिक्स वापरतो. हे सगळं तू करतोयस, याच्यामधून तू काही नवीन कलाकार निर्माण केलेस का? तू त्यांना शिकवलंयस का? एक नवी पिढी ज्यांना तू याचं शिक्षण दिलं आहे किंवा प्रमोट केलं आहे असं काही आहे का? उदाहरणार्थ तुझ्या गावातलीच माणसं, हरणे गावामध्ये जी मुलं गणपती बनवतात त्यांना काहीतरी असं एक वेगळं वळण तू दिलंयस का? करावं असं वाटतंय का? वेगळं वळण म्हणजे गणपती करताना मी जसं म्हटलं ना, मी जेव्हा गणपती माझा कारखाना संपवला तेव्हा मी त्यांना दिलं. बरोबर. मी इकडे जेव्हा मी कमर्शियल काम करतोय माझ्या स्टुडिओमध्ये, मी समजा माझ्याकडे पेमेंटवरती समजा 5 माणसं आहेत, तर 3 मुलं अशीच यायची की सर मला हे शिकायचं आहे, बाहेर 40,000 रुपये घेतात, तुम्ही घ्या, मी तुमच्याकडे शिकतो. नाहीत, माझ्याकडे सिस्टीम आहे, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ये आणि काम करा. आणि अशी मुलं आता चांगल्या याच्यावरती आहेत, असं झालेलं आहे. हां, आता म्हणाल की मुद्दाम त्यासाठी करण्यासाठी येस, मी काही ठिकाणी मुलांबरोबर हे केलं आहे, कोचिंग केलं आहे, काही ना डेमोज दिलेले आहेत. आणि मला ते डोक्यामध्ये आहे की या टाईपचं असं काहीतरी क्लस्टर डेव्हलप करायचं. पण सुरुवात कुठेतरी तुम्हाला ना एक असं वाव फॅक्टर यावा लागतो, तो आता ह्या स्टोननी आलेला आहे. आता तिथे कदाचित मला त्या गावच्या लोकांसाठी वगैरे काहीतरी करता येतील. जसं माझं एक स्वप्न आहे की अशी एक रेसिडेन्सी तिथे तयार करायची की लोकांनी यावं, काम करावं. अर्थात ती जेव्हा बाहेरचा आर्टिस्ट येईल तेव्हा त्याचं जे कमर्शियल आहे ते सगळ्या लोकल लोकांनाच मिळणार आहे. बरोबर आहे. तो येस आहे, पण अजून त्याला असं काही फॉर्मेटिव्ह स्वरूप नाही. पण सोशल करणं हे आतमध्येच आहे, त्यामुळं ते कधीतरी बाहेर म्हणजे त्याला मार्ग मिळाला की ते होऊन जाईल. जसं आता हे आहे, हे कधी म्हणजे माझ्या एंडला मी म्हटलं होतं की आज आपण चिनी आणि हातोड्याचं काम, हे जे आवाज आहे ना, मला 365 दिवस ऐकायचं आहे. पण मॅडम तेवढ्यासाठी सगळीकडे ते फ्युएल लागतं. तुझ्या कुटुंबामधलं कोणी नाही का या क्षेत्रात काम करणारं किंवा आवड असलेलं? एक्झॅक्टली याच ह्याच्यावरती जाणारं कोण नाही आहे, पण सगळ्यांकडे सुंदर फ्लेअर आहे. सगळ्यांना ते चांगले अंडरस्टँडिंग, आर्टिस्टिक. हां, म्हणजे माझी एक मुलगी चांगली डुडल करते, जी मीरा आहे. 2 नंबरची मुलगी माझी नॅशनल गोल्ड मेडॅलिस्ट आहे, पण तीही सुंदर डुडल्स करते, सुंदर. आणि आता ती निफ्ट करून म्हणजे झालं आर्टचं झालं पुन्हा, बरोबर, ते करते. आणि तिसरी तर यालाच आहे, म्हणजे BMMलाच आहे. अच्छा, BMM. सो ॲक्च्युली जसं बघाल की पेंटिंग करणं आणि स्कल्पचर करणं असं कोण नाही झालं असेल, कारण कदाचित त्याचं कारण पण असेल. मी त्यांच्यावर दोष नाही आहे, दोष माझ्यावरती आहे. कारण पहिल्या 20 वर्षे जे मी कमर्शियल काम केलं, म्हणजे मी सकाळी 8 वाजता निघायचो, आपली काय स्कूटर असेल किंवा कार असेल ते घेतली, कारण रात्री 8 वाजता यायचो. तर मी
लोकांना बऱ्याचशा क्लायंटना माहीतच नसायचं की ॲडव्हर्टायझिंग माणूस हा फाईन आर्टकडनं म्हणजे आर्टिस्ट असतो. आणि मग जेव्हा कम्प्युटरायझेशन झालं ना तेव्हा DTP ऑपरेटर आणि माझ्यामधला फरक लोकांना कळत नव्हता. सो मी माझे ऑफिस, मी अख्ख्या ऑफिसला मी कॅनव्हास लावला. हां, आणि कॅनव्हास मी ऑफिस 15 दिवस बंद करून 15 दिवस मी कॅनव्हासवरती खूप पेंटिंग सगळं काय 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 सगळं केलं. आणि मग क्लायंट्सना मी बोलवलं, नवीन जे ऑफिस घेतलं तेव्हा बोलवलं. तेव्हा म्हटलं अरे ये अच्छा दिख रहा है महेश, किसने किया? बोलो मैंने किया. क्या बोल रहे तू आर्टिस्ट आहे? कारण डिजिटलवरती तुम्ही काम करता ना तेव्हा लोकांना ते फरकच कळत नव्हता. आणि तिथून मग फरक कळला की येस, तुम्हाला तो नुसतं एक सॉफ्टवेअर वापरता येणं म्हणजे डिझायनिंग नाही. डिझायनिंग एक वेगळं अंडरस्टँडिंग आहे जे आर्टिस्टला तुम्ही आर्ट स्कूलला शिकता किंवा कुणाकडे तरी शिकता. जरूर नाही की आर्ट स्कूलला शिकायला पाहिजे. बरोबर, डिसिप्लिन आहे त्याच्यामध्ये, एक शिस्त, अंडरस्टँडिंग आहे, तुम्हाला लर्निंग आहे, तुम्हाला रूल्स आहेत, बरोबर आहे, ते सगळं तुम्हाला समजतं. आणि ते म्हणजे नुसतं कम्प्युटर घेऊन म्हणजे तो एक 15 वर्षापूर्वीचा काळ असा होता की सगळीकडे डिजिटायझेशन झालं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी बघितल्यात आणि त्याच्यावरती सोल्युशन शोधलं. काय तर आर्टिस्टला, क्लायंटला सांगायचं मी आर्टिस्ट आहे, सो मी ह्याच्यापेक्षा चांगलं काम करू शकतो. महेश वंजारलेकर यांच्याशी जेव्हा लग्न झालं त्यावेळेला त्यांची एक छोटीशी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे एवढंच मला माहिती होतं. पण जसं जसं वेळ गेला त्यानंतर त्यांच्यातले एक चित्रकार, ते चित्रकार म्हणून मी त्यांना ओळखायला लागले. मुली झाल्या, मुलींबरोबर ते चित्रकला वगैरे शिकवायला त्यांना कधी मुलींसाठी वेळ मिळाला नाही. पण जेव्हा 2 नंबरची मुलगी ॲथलेटिक्स करत होती त्यावेळेला मात्र त्यांनी तिच्या ॲथलेटिक्ससाठी खूप वेळ दिला. त्यांनी त्यांचं पॅशन बाजूला ठेवून त्यावेळेला मधुरसाठी खूप वेळ घातला. त्यानंतर ती मोठी झाली आणि नंतर ते आपल्या स्कल्पचरकडे वळले. मग त्यानंतर ते त्यांचे पेंटिंग, स्कल्पचर करायला लागले. आणि आता तर त्यांना वेळच नसतो तसं फॅमिलीसाठी. ते त्यांच्या कामात खूप व्यग्र असतात, पण त्यातनंच त्यात थोडा वेळ मुलींसाठी देतात. घरून त्याला कितपत पाठिंबा मिळतो या सगळ्या गोष्टींसाठी? महेश सांग ना, तू हे सगळं करतो, सामाजिक भान, सकाळी 8 पासून रात्रीपर्यंत बाहेर असतोस, तर घरून बायको कटकट नाही करत? नाही, आणि म्हणजे घरून जर सपोर्ट नसताना तर एक आर्टिस्ट जगू शकणार नाही, कामच करू शकणार नाही. कारण मी माझ्या वडिलांकडनं जसं आलं आहे ना, आम्ही भरपूर कनेक्ट आहे लोकांकडे, भरपूर येणं जाणं, आणि अशा वर्कमध्ये तुम्हाला वेळ टाकावा लागतं. आणि त्याच्यामध्ये जर फॅमिली जर तुम्हाला सपोर्टिव्ह नसेल तर ते होऊ शकणार. त्यामुळे माझ्या मिसेस आशाचं पण त्याच्यामध्ये आणि मुली पण अगदी म्हणजे त्यांना असं काहीतरी वेगळं, आपले पिताजी, मला पिताजी म्हणतात, पिताजी काहीतरी वेगळे आहेत असं त्यांना वाटतं. त्यांना प्राऊड पण आहे. आणि मित्रांचा पण खूप चांगला सपोर्ट आहे, चांगला मिळाला. मला खूप बरं वाटलं की तू पेंटिंग्सही करतो, तू स्कल्पचर्सही करतो, आणि तू ॲडव्हर्टायझिंग एजन्सी पण चालवतोस, आणि सामाजिक भान पण तुझ्याकडे आहे, नवोदितांना तू मदत करतोस. तर असंच तुझं हे काम खूप काळ चालू देत, लोकांना खूप त्याचा फायदा मिळू देत, एवढीच मी इच्छा करते. आणि हा कार्यक्रम मी आता संपवते. धन्यवाद. धन्यवाद.